शिक्षकांचे परिश्रम, शाळांचे प्रशासन, नियोजन यामुळे आपण गुणवत्तेत आघाडीवर असून विद्यार्थी संख्येचा विभागनिहाय तौलनिक विचार करता कोल्हापूर, सांगली, सातारा हे 3 जिल्हे अंतर्भूत असलेला कोल्हापूर विभाग महाराष्ट्रात अव्वल आहे. यावर्षीही तीच परंपरा कायम राहील अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केली. पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत होते. प्रारंभी सुभाष चौगुले, प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार, सहसचिव आकुर्डे, आर.वाय. पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, राहुल पवार आदी मान्यवरांच्या हस्ते रोपटा जलार्पण करून सहविचार सभेचं उद्घाटन केलं. आदर्श गुरुकुलचे संस्थापक प्राचार्य डी.एस. घोगरे आणि घोगरे यांचा सत्कार सुभाष चौगुले आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उपक्रमांचा, योजनांचा आढावा घेतला. राज्य मंडळांचा विद्यार्थी अन्य बोर्डाप्रमाणेच गुणवत्ताधारक असतो असं सांगून यावर्षीच्या बोर्ड परीक्षेचं धोरण अधिक कडक असेल, गैरमार्ग अनुसरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणं, अनुदान थांबवणं यासारख्या धोरणांचा अवलंब करण्यात कुचराई करण्यात येणार नाही असं सुनावले. यावेळी शशिकांत सावंत, विजय भोगम, संजय सौंदर्गे, विलास परीट या उपक्रमशील शाळांतील मुख्याध्यापकांसह कोल्हापूर जिल्ह्यातील 1000हून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते.